हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबईत ठाकरे गटाचे दोन्ही शिलेदार विजयी। पदवीधरमधून अनिल परब, शिक्षकमधून अभ्यंकर, तर भाजपचे निरंजन डावखरे यांनी कोकणचा गड राखला। निवडणुकीत परब अरब असल्यासारखे आले। ठाकरे गटाकडून नोटांचा वापर, भाजपच्या आशिष शेलारांचा आरोप। तर या निवडणुकीत नोटा नसतात, शेलारांना माहिती नाही का? क्लास घ्यावा लागेल, परबांचा पलटवार। नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे 8,000 मतांनी आघाडीवर। पहिल्या फेरीत किशोर दराडे, संदीप गोळवे, विवेक कोल्हे यांच्यात काटेकी टक्कर। पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेवर वर्णी। परिणय फुके, योगेश टिळकर, अमित गोरखेंचीही निवड। भाजपकडून घोषणा। चिंतारा गटात विधान परिषदेसाठी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना संधी मिळण्याची शक्यता। उद्या दोन्ही उमेदवार अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांना विधान परिषदेची उमेदवारी, तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर। स्वतःला हिंदू समजणारे हिंसा पसरवतात, तुम्ही हिंदू नाहीत, राहुल गांधींचा भाजपवर निशाणा। लोकसभेतील गोंधळावरून महाराष्ट्र विधान परिषदेत शिवीगाळ। प्रसाद लाड, अंबादास दानवे आमने सामने। उपसभापती गोऱ्हे उद्या वक्तव्य तपासून घेणार। कोणी बोट उचललं तर बोट तोडून टाकण्याची माझ्यात हिंमत। अंबादास दानवेंचा भाजप नेत्यांवर निशाणा, तर मातोश्रीच्या कॉर्नरवर जाऊनही उत्तर देण्याची हिंमत। प्रसाद लाडांचं प्रत्युत्तर। मोदींना गुजरातमध्ये हरवणार, लिहून घ्या। लोकसभेत पंतप्रधान मोदींसमोरच राहुल गांधींचं चॅलेंज। पंतप्रधान मोदी अब्जा देशांसाठी काम करत असल्याचीही टीका। वटसावित्रीच्या पूजेवरून संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य। मनोहर भिडे बस करा किडे। काँग्रेस पदाधिकारी संगीता तिवारींचा हल्लाबोल, तर संभाजी भिडेंच्या मिशा कापू। सोलापुरातील महिला संघटनेचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।